असं आकर्षण आहे चारों तरफ। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, द M2 बसमध्ये तुमचं स्वागत आहे। हे गोव्याचा कसिनो आहे आणि आता आम्ही चाललो आहेत। तर फ्रेंड्स, इथे ते डिअर जिंदगी एक मूवी होता शाहरुख खान आणि आलिया भट्ट, त्या मूवीचं शूटिंग या ठिकाणी झालेलं। आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आहेत। पण आता मी इथे पोचलोय तर आम्हाला इथे पार्किंगचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे पार्किंग इथे आहे की नाही माहीत नव्हता। पण शेवटी आम्हाला पार्किंगची इथे जागा मिळाली, म्हणजे इथे सोय केलेली आहे पार्किंगसाठी। मी बाईक किंवा कारने इथे येऊन पार्किंग करू शकता। इथे पुढे लेफ्ट साईडला पार्किंगची व्यवस्था आहे। 100 रुपये वगैरे असे घेतात आणि आपल्याला पार्किंगची व्यवस्था मिळते। ते एक बरं आहे की आपल्याला पार्किंग करून आपण इथे फोटोशूट वगैरे करू शकतो। पण हे खूप सुंदर ठिकाण आहे फोटोशूटसाठी, व्हिडिओ शूटसाठी। आज दोन्ही बाजूला आहे नारळाचे झाडं आणि खूप सुंदर ठिकाण आहे। तर आम्ही इथे सायकल पण घेतली। सायकलची व्यवस्था आहे, म्हणजे त्या लोकांनी असं ठेवलेलं आहे। सायकल्स भाड्याने आपल्याला सायकल मिळतात। 250 रुपये आम्हाला सांगत होते, 250 रुपये एका तासाचे। पण आपल्याला काय एवढं 1 तास इकडे लागणार नव्हता आणि आपल्याकडे वेळ कमी होता पूर्ण आपला शेवटचा दिवस होता गोव्यामधला। तर आम्हाला पुढे दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं। तर आम्ही अर्ध्या तासासाठी म्हणून त्याला विचारलं, अर्ध्या तासासाठी म्हणून आम्हाला सायकल हवे। आम्हाला त्यांनी 150मध्ये अर्ध्या तासासाठी सायकल दिली। सायकलवरून राऊंड मारायला खूप मजा येते, मस्त वाटतंय। आणि त्या सायकलवरून आम्ही इथे शूट पण केलं, थोडं खूप एन्जॉय केलं। शांभवीचा पण व्हिडिओ काढला, माझा पण व्हिडिओ काढला सायकलवरून। खूप एन्जॉय केलं, मस्त वाटलं, छान वाटलं। तर गाईस, भरपूर वेळा आम्ही इथे गोव्याला आलेलो आहोत, पण आम्ही या ठिकाणी फर्स्ट टाईम येतो आहे। फर्स्ट टाईम आम्ही विजिट देतो आहे या प्लेसला। तर खूप छान ठिकाण आहे। इथं फोटोशूट करण्यासारखं खूप सुंदर ठिकाण आहे। इथून आता आम्ही जाणार आहोत वॅगाटोर बीचला। तर भेटूया आपण वॅगाटोर बीचवरती। तर गाईस, त्या ठिकाणापासून हे वॅगाटोर बीच फक्त 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। वॅगाटोर बीच आहे। शेवटी आम्ही फायनली आपण वॅगाटोर बीचला पण पोचलेलो आहोत। आणि ह्या बीचवरती पण एक दूजे के लिए कमल हसनचा एक पिक्चर होता, मूवी होता। त्या पिक्चरचं शूटिंग पण याच ठिकाणी झालेलं आहे, या वॅगाटोर बीचवरती। हे पण खूप सुंदर ठिकाण आहे। या खडकांवरतीच, दगडांवरती तिकडे शूटिंग झालेलं। तर एक दूजे केले मूवीचा। तर आम्ही इकडे पण फोटोशूट वगैरे केलं आणि थोडे व्हिडिओ काढले आणि निघालो। खूप सुंदर ठिकाण आहे हे पण। भरपूर वर्षानंतर आम्ही इथे या ठिकाणी व्हिजिट दिली। इथे पण गोव्याला येऊन पर्यटक पण भरपूरच होते, नेहमीसारखेच पर्यटक आम्ही जिथे असतो इथे असतातच।
सर्कससाठी पण आहे. सर्फ काय हे पाणी कसं येतं? नाही, त्यांना स्विम येतं ना त्यांना. ते कसं आपण चलो इकडे चिल करतात. चिल बिल स्टँड एकदम मस्त आहे इकडे. हे फॉरेन आहे. फॉरेन बीच. मायराने क्रॉप्स घेतलेले मुलगाची फॅशन बघा. फॅशन काली आहे. गाईज आम्ही शॉपिंग लावलो आहे कलंगूट आणि बागा इकडे नाईट शॉपिंग लावलो आहे. तर बघूया एक नाईट शॉपिंग टूर करूया. दाखवतो शॉपिंग इकडे काय काय असतात, काय ड्रेसेस वगैरे काय असतात, वाईन शॉप वगैरे सगळ्या गोष्टी आपण आता नाईट शॉपिंगमध्ये बघूया. असंच वरून आपण बघूया. जास्त काय आपण डीपली दाखवणार नाही आहोत कारण ब्लॉग मोठा होईल. तर गाईस हा गोव्याचा ब्लॉग आपण इथेच पूर्ण करतोय. नेहमीसारखंच मस्त राहा, फिरत राहा, स्वस्त राहा, फिरत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा.